अध्यक्ष महोदय, यावेळेचं आपण पुरवणी मागण्यांचं एकंदर बजेट आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पुरवणी मागण्या किती असाव्यात या बाबतीतले जे संकेत आहे ते पूर्णपणे पायदुळी तुडवण्याचं काम हे सरकार आल्यापासून चाललेलं आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. कोणत्याही संकेताचं पालन त्यामध्ये झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, पाहतोय आम्ही की मागील वर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये आपण 25,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडल्या होत्या. डिसेंबरच्या नागपूरमध्ये झालेल्या मागील अधिवेशनामध्ये 52,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या. या वर्षी मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये 41,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या. आज ज्या मागण्या आमच्या पुढे आहेत त्या 55,000 कोटी रुपयाच्या मागण्यांना मान्यता घेण्याचं काम हे सुरू आहे. म्हणजे सत्तेवर आल्यानंतर 1,80,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, हे काही राज्याच्या आर्थिक स्थिती असते किंवा शिस्त असते याचं द्योतक नाही, अजिबात शिस्तीचं द्योतक नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजितदादा आता उपस्थित असते तर बरं झालं असतं. त्यांना एका शिस्तीचे काटकसरीचे, कारण ते बोलत असताना बऱ्याच वेळा काटकसरीचे बोलतात, आर्थिक शिस्तीचं बोलतात, परंतु एकंदर कागदावर दिसतं ते अत्यंत कठीण दिसतं. ही वस्तुस्थिती मी या निमित्तानं सांगतोय. अध्यक्ष महोदय, हे मागण्या मंजूर करून घेत असताना आणखी एक गोष्ट दिसते की सदस्यांमध्ये भेद निर्माण करण्यात आला. काहींना भरपूर रक्कम देण्यात आली. आकडेवारी आतापर्यंतच्या काहींच्या पाहिल्यानंतर काही किती आकडे, आश्चर्यकारक आकडे काहींच्या मतदारसंघात गेलेत आणि काहींना काहीच नाही, ही परिस्थिती निर्माण करण्यात आली. अध्यक्ष महोदय, हा भेद जो केला तो सदस्यांच्या राजकारणाकरता, तुमच्या राजकारणाकरता तुम्ही सदस्यांमध्ये केला असला तर निवळ तो सदस्यांमध्ये झालेला भेद नाही तर तुम्ही जनतेमध्ये सुद्धा भेद केला. कधी कधी म्हणतात सर्वसामान्यांचं सरकार आमचं आहे. अरे, तुमचं जर सर्वसामान्यांचं सरकार आहे तर सर्वसामान्यांमध्ये भेद करण्याचा अधिकार काय तुम्हाला नाही, तर सर्वसामान्यांचं सरकार म्हणण्याचा काय अधिकार? तुम्ही म्हटलं पाहिजे की एवढे आमचे आमदार, आमचं सरकार, तुम्ही तुमचा काही संबंध नाही, बाकीच्या जनतेचा काही संबंध नाही महाराष्ट्रातल्या, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. अध्यक्ष महोदय, कोणताही टेन्युअर जो असतं, कोणताही कालखंड जो असतो 5 वर्षाचा, पंचवार्षिकचा, त्या अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. आणि मुख्यमंत्री महोदय आता असते तर बरं झालं असतं की मुख्यमंत्री पदही लक्षात ठेवलं जातं, कोणता मुख्यमंत्री, काय कालखंड कसा आला. परंतु तुमचा हा कालखंड जो आहे अध्यक्ष महोदय, तो कालखंड आर्थिक बेशिस्तीचा म्हणून ओळखला जाईल. ते रेकॉर्डवर आहे, कारण ते जाणार नाही, पुसून जाणार नाही, ते रेकॉर्डवर राहील. तुम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून काही घ्याल, परंतु ते काढून टाकता येणार नाही. कायम इतिहासामध्ये नोंद जी होईल या कालखंडाची तुमच्या, की अशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीनं, त्यांच्या सुखसोयीच्या दृष्टीनं, त्यांना जे वावरायचे असे रस्ते असतील, काही सुविधा असतील, त्या बाबतीत सुद्धा या सरकारनं भेद केला. ही नोंद जी होईल ती आपल्याकरता चांगली नाही, हे या निमित्तानं मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगेल की आजच्या या पुरवणी मागण्यांवर बोलत असताना मी बाब क्रमांक 59, पृष्ठ क्रमांक 34 कुणीतरी बोलल म्हणून मी आता सांगतो. यामध्ये सर्वंकष वाळू धोरणाच्या बाबतीत खाडी नदी पात्रातील वाळू उत्खनन, वाहतूक, डेपो व्यवस्थापन या खर्च भागवण्याकरता 488 कोटी 91 लाख एवढा अतिरिक्त निधी मंजूर करून घेण्यात, तरतूद करून घेण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, गौण खनिज हा कायम त्रासाचा विषय राहिला, मी नाकारत नाही. वाळू हा तर कायम विधानसभेमधला गाजणारा विषय होता. अध्यक्ष महोदय, कुणी महसूल मंत्री झाला तर वाळूच्या विषयावर चर्चा होत असायची, सभागृह गरम होत असायचं, ही वस्तुस्थिती आहे. सभागृह गरम नाही तर मतदारसंघही बऱ्याच वेळा त्या क्षेत्रामध्ये अडचणी होत असतात, हे मी नाकारत नाही. परंतु या गौण खनिजामधून मागील हे सरकार येण्याच्या अगोदर एका वर्षाला 2500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला होता. उत्पन्न, आर्थिक उत्पन्न आपल्याला प्राप्त झालं होतं. नवं धोरण, नव्या महसूल मंत्री आले, त्यांनी नवं धोरण स्वीकारलं. राणा भीमदेव थाटात सांगितलं का आता 400, 500, 600
50 रुपयामध्ये सगळ्यांना वाळू मिळणार, वाळू सगळ्यांना घरपोच मिळणार, 1 मे पासून ती वाळू तुम्हाला उपलब्ध होणार आहे। आणि चित्र असं झालं का ते 2500 कोटीचं उत्पन्न थांबलं आणि उलट आता 500 कोटी रुपये जवळपास मागण्याची वेळ त्यांच्यावर आली। ही वस्तुस्थिती आहे। आणि अध्यक्ष महोदय त्यांनी घरपोच करताना जबाबदारी ही सगळी शासनावर घेतली। शासनाचे डेपो असतील त्या पद्धतीने जाहिराती निघतील, डेपोच्या उत्खननाकरता जाहिराती दिल्या जातील। अध्यक्ष महोदय उत्खननाच्या म्हणजे वाळू काढण्याकरता ज्या जाहिराती देण्यात आल्या आणि त्यानंतर जे टेंडर्स आले, काही ठिकाणी 500 रुपये ब्रास तर काही ठिकाणी 2000 रुपये ब्रास पर्यंत नुसतं उत्खननाचाच रेट त्यामध्ये देण्यात आलेला आहे। उत्खननाचं कोणाला दिली जबाबदारी हे पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की त्यांनी जबाबदारी दिली की जे कोणी पूर्वीचे वाळूचे लोक होते की ज्यांना शिक्षा झालेली आहे त्या वाळूच्या ठेकेदारांना आता नवे ठेके सन्मानाने मिळाले वाळू काढण्याचे। अध्यक्ष एवढंच नाही, मतदारसंघात आपण ग्रामीण भागातली जी असतील सन्माननीय सदस्य सगळ्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघात काय परिस्थिती, एवढं जोरदार बोलल्यानंतर नेमकं काय घडतं याचं आपल्या मतदारसंघाकरता जरी पाहिलं तर लक्षात येईल की काय घडतंय तिथं। ते ठेकेदार ज्यांना म्हटलं जायचं का ज्या वाळूचे गुन्हेगार असायचे ते आता ठेकेदार झाले सन्मानानं। अध्यक्ष महोदय तिथला कलेक्टर त्या ठेक्यावर, तिथल्या वाळूच्या डेपोवर, तिथला तहसीलदार डेपोवर, तिथला प्रांत त्या डेपोवर, सर्कल तलाठी सगळे काही तो डेपो आणि ते अशी परिस्थिती दिवसभर राखण। आणि तो हे सांगतो की रात्रीची त्याच डेपो मधल्या वाळू रात्रीच्या गाड्या भरून चोरून नेल्या। ऑनलाईन तुम्ही पहा, ऑनलाईन पद्धत, ऑनलाईन सुद्धा असे का ऑनलाईन तुम्ही बुकिंग करायचं म्हणे। ऑनलाईन बुकिंग कशी चालली, ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस वाळू शिल्लक नाही दिसायची, वाळू शिल्लक असेल तर ऑनलाईन बुकिंग सुरू झाली नाही। ऑनलाईन बुकिंग कधी सुरू व्हायची आणि कधी संपायची हे कोणाला कळलं नाही। आणि त्याच्यातून ज्यांनी बुकिंग केली वेळ ठरला कधी बुकिंग चालू करायची कधी संपवायची ठराविक तेच, मी म्हणणार नाही की भाजप भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, मी म्हणाल का महसूल मंत्र्याचे कार्यकर्ते ते नोंदवायचं त्यांनी। आणि आमच्याकडचं मी सांगतो त्यांच्या जवळचं सांगतो, वाटलंच तर महसूल मंत्र्यांच्या जवळचं काही किलोमीटर मधलं त्यांच्याच त्या कार्यकर्त्यांनी नोंदवायची ती वाळू, ती रात्रीची वाहून न्यायची। रात्रीची वाळू व्हायला परवानगी नाही। अध्यक्ष महोदय रात्रभर वाळू वाहण्याचा धुमाकूळ सगळ्या भागामध्ये पात्रामध्ये सुरू झाला, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय याच्यातून तिजोरीत तर भर पडली नाहीच, परंतु उलट असं झालं की खर्च वाढला आणि आजही सगळ्याकडे धुमाकूळ चाललेला आहे तो वाळू वाहण्याचा, रात्रींदिवस वाळू वाहण्याचा। ठराविक लोकांकरता ती वाळूची उपलब्धता करून दिली जाते आहे, गरीब माणसाला वाळू मिळत नाही, मिळाली तरी ती महागानी चोरीची तो कुठेतरी घेत असतो। आणि अशा पद्धतीनं वाळूच्या धोरणाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आज दिसतो आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि हे सगळे सदस्य मान्य करतील असं माझं मत आहे। सर्व सदस्य मान्य करतील का जे धोरण त्यांनी जाहीर केलं होतं त्या धोरणाचा पूर्णपणे बोजवारा वाढलेला उडालेला आपल्या सगळ्यांना दिसून येईल। अध्यक्ष महोदय या सगळ्या याच्यामध्ये अनेक अनुभव त्यामध्ये येत आहेत। आमच्याकडचं एक तर गाडी अचानक विहिरीत पडलेली दिसली, ती गाडी काय होती तर ती वाळूची गाडी होती, विहिरीत गेली, ड्रायव्हर बुडून गेला। रात्रीच्या धुमाकूळ जी पळापळी चालते त्यामध्ये असं, आणि संरक्षण मात्र ठराविक लोकांना द्यायचं, जे खरे वाळूचे चोर आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम हे महसूल विभागाचे आता अधिकारी करत असताना आम्हा सगळ्यांना अध्यक्ष महोदय दिसत आहे। आणि अशा रीतीने ही सगळे जी काही प्रभावी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, आम्हाला अपेक्षा होती की 650 मध्ये मिळणार। मला वाटलं कारण आपल्याला जे जमलं नाही ते आपल्या नव्या मंत्र्याला जमलंय, मला कौतुक वाटत होतं, पण आज मात्र स्थिती पूर्णपणे वेगळी दिसते आहे। आणि ह्या सगळ्या पाठीमाग ठराविक पद्धतीने कंत्राटदार दलाल यांची फायदा करता लूट चालू आहे जनतेची, अशा प्रकारचं चित्र हे मला इथे सांगायचं, आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे। अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी सांगत असताना वाळूच्या क्षेत्रामध्ये आज जे डेपो सुरू झाले आणि एकंदर नोंदणी आणि या सगळ्याची परिस्थिती निर्माण झाली, याचा परिणाम तिथल्या सामाजिक सगळ्या परिस्थितीवर सुद्धा झालाय। गरिबाला आता वाळू परवडत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे।
आणि ह्या सगळ्या पाठीमाग हे तर मी आपल्या तिकड काही क्षेत्रात जे दिसलं मला ते सांगतो मी, हे पूर्णपणे राज्यामध्ये झालेली परिस्थिती आहे आणि त्यामुळं या संपूर्णपणे हे धोरण हे फसलेलं धोरण आहे. गरिबाला वाळू मिळत नाही आणि अशा पद्धतीनं गुंड लोक वाळू गोळा करतायत आणि विकतायत आणि याच्यावर कोणतंही नियंत्रण आज तरी या विभागाचं नाही. आम्ही पाहिलं काही वेळेस अनुभव असे घेतले की थोडं काही कशा कामाकरता म्हणून एखाद्या शेतकऱ्यांनी नेला, एखाद्या शेतात टाकायला याच्या रस्त्यावर टाकायला नेला किंवा गोठ्यामध्ये टाकायला नेला तरी त्याला दंड झाले. पण आज पाहतो की शेकडो ब्रासची चोऱ्या संपूर्णपणे राज्यामध्ये चाललेल्या आहे आणि आज कोणीही महसूल विभाग त्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही, उलट त्यांना मदत करत असताना दिसतंय. ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये मला आणखी एक दिसत आहे की तलाठी आहेत, इथं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज होती. तलाठी भरती हा एक विषय सुद्धा खूप गाजला मध्यंतरी काळात. तलाठीची भरती सुरू झाली आणि त्यामध्ये तलाठी भरतीमध्ये प्रत्येक फॉर्म करता म्हणून जी रक्कम जमा केली गेली, 11 लाख मुलांनी फॉर्म भरले. 11 लाख गरीबाच्या मुलांनी फॉर्म भरले. 11 लाख त्यांनी फी भरली. फी झाली 100 कोटी जमा शासनाकडे. 100 कोटी रुपये तुमच्याकडे असताना ती परीक्षा व्यवस्थित होणं आवश्यक होतं, परंतु परीक्षा व्यवस्थित झाली नाही. तर उलट असं दिसतं की परिस्थितीमध्ये अनेक गोंधळ झाला, पेपर फुटी झाली. या नांदेडचा विद्यार्थ्याला औरंगाबाद केंद्र, औरंगाबादच्या विद्यार्थ्याला नांदेडचं केंद्र, सगळी पळापळी आणि शेवटी त्या सगळ्या परीक्षेचा गोंधळ झाला आणि मला माहित नाही ते शेवटी त्या परीक्षेचा निकाल आला का नाही, येऊ शकतो का नाही, कारण त्या परीक्षेमध्ये अनेक गोंधळाच्या गोष्टी आहेत. अशी चर्चा संपूर्णपणे राज्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एकंदर हे वाळूचं धोरण आणि तलाठी जे आहेत परीक्षेचं ह्या वाळू धोरणाकरताच हे तलाठी आम्हाला पाहिजे. मध्यंतरी एक निर्णय घेण्यात आला की कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमायचे. एक दिवस जाहिरात आली कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमणार, पेपरला वृत्तपत्राला जाहिरात आली कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमणार. दुसऱ्या दिवशी ती नाकारली गेली. मंत्री महोदय म्हणले मला माहितीच नव्हतं. अरे असं कसं होऊ शकतं? तहसीलदारासारखं पद जे महत्वाचं पद असतं ते तुम्ही त्या कंत्राटी पद्धतीने घेणार असाल आणि चालवणार असाल राज्य, ते राज्य कसं चालणार आहे? आणि हे जेव्हा जाहिरात दिली जाते तर मंत्री महोदयाला माहिती कसं नाही? या सगळ्या ज्या पद्धतीने चाललेलं आहे हे साधारणतः राज्याचं स्वरूप आपल्याला दिसत आहे की कशा पद्धतीने हे राज्य चाललंय, कशा पद्धतीने हे विभाग चाललेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या मागण्या आहेत, ज्या मागण्या त्या दिलेल्या आहेत त्या आपण मंजूर करू नये या मताचा मी आहे. आणि अध्यक्ष महोदय, आपण हे सगळं स्वरूप माननीय मुख्यमंत्री असते तर बरं झालं असतं की त्यांना सुद्धा कशा पद्धतीनं वाळूच्या धोरणाचा बट्ट्याबोळ झाला, तलाठी भरतीचा झाला, हे सगळं त्यांना लक्षात आलं असतं असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, या मागण्यांना आम्ही काही मान्यता देणार नाही एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सन्मान्य सदस्य